येस सर. येस. करा सर. त्यामुळे गजानन येस आज आपल्याला ऍडव्होकेट गजानन चव्हाण सर BCMG सर मेंबर आहेत. सरांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी लेक्चर्स वकिलांसाठी दिलेले आहेत. आपण सगळे ओळखतो सरांना. सर ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. सरांचा विस्तृत परिचय पुढे येईलच या सगळ्याच्यातला. जन अदालत संस्थेच्या वतीनं मी सरांचे स्वागत करतो. आज सगळे पार्टिसिपंट जॉईन झालेले आहेत. 2-3 जिल्ह्यातूनही जॉईन झालेले आहेत. पुण्यातले मेजर लोक या सगळ्याच्यातले जॉईन झालेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता पुढील सूत्रे आपल्या सूत्रसंचालक ऍडव्होकेट संध्या मॅडम यांच्याकडे सोपवतो. संध्या मॅडम. धन्यवाद सर. आता फारसा वेळ न घालवता आपण आता सर्व जॉईन झालेले आहात. मी ऍडव्होकेट निलिमा चव्हाण मॅडमना विनंती करेन की आपण गजानन चव्हाण सरांचा थोडक्यात परिचय द्यावा. हॅलो, नमस्कार. थँक्यू संध्या मॅडम. सर्वप्रथम मी ऍडव्होकेट गजानन चव्हाण सरांचं स्वागत करते. निलिमा चव्हाण स्वागत करते. सर, जन अदालतच्या लेट्स टॉक या सिरीज मध्ये आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले श्री ऍडव्होकेट गजानन चव्हाण सर, आपलं जन अदालतच्या सर्व टीम कडून स्वागत आहे. सरांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देते. सर सन 1981 सालापासून प्रॅक्टिस करतात आहे. सर ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. सर सलग 2 वेळा ह्या बार असोसिएशनचे प्रेसिडेंट म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. तसेच सर आजचे आपले ऍडव्होकेट गजानन चव्हाण सर हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मेंबर्स आहेत आणि त्याही ठिकाणी सरांच्या प्रचंड बहुमताने सर निवडून आलेले आहेत. यावरनं आपल्याला सर सामाजिक दृष्ट्या आपल्या सर्व वकिलांशी किती संलग्न आहेत याचे आपल्याला अनुभव येतो. तसेच सर सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. सरांचं आपल्याला माहिती असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचा जो ममता बाल सदन सासवड पुणे येथे असलेल्या संस्था आहे, त्या संस्थेमध्ये संस्थेशी सर संलग्न आहेत. सरांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे हे सर्व सर सहजरित्या करतात हे आपल्याला सरांच्या ह्या सर्व कार्यावरनं दिसून येते. सरांचं एक अजून विचार सरांचे आपल्याला सर्वांच्या हिताचे आहे की सरांना सर वकील वर्गासाठी कल्याणकारी तसेच ज्ञान संवर्धक योजना राबविणे व त्यातून वकील व्यवसायाचा दर्जा उंचावणे असा सरांचा मानस आहे. ह्यातून सरांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते आणि आपल्या सर्वांची जी काही काळजी आहे आणि आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी सरांना जे काही करण्याची इच्छा आहे ती सरांच्या कार्यातून आपल्याला दिसून येते. एवढे सांगून मी सरांना अशी विनंती करते की सरांनी आजचा जो आपला विषय आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजेच पॉस्को या विषयावरती आपले ज्ञानदान करावे अशी सरांना मी विनंती करते. थँक्यू. धन्यवाद निलिमा मॅडम. सरांनी सुरुवात करण्या अगोदर सर्वांना एक सूचना देईन की आता हे सेशन पुन्हा 40 मिनिटं चालेल. त्यानंतर पुन्हा तीच लिंक वापरून आपण सर्वांनी जॉईन व्हायचंय. चव्हाण सर प्लीज आपल्याला पण ही सूचना आहे. थँक्यू. सर तुम्ही स्वतःला नमस्कार मित्रांनो. जन अदालत संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद, पोक्सो हा विषय तसा वकील वर्गाला थोडासा नवीन आहे. कायदा 2012 साली आला, 14 नोव्हेंबर 2012, आणि केसेस जे आहेत ते आता गेल्या 3-4 वर्षामध्ये यायला सुरुवात झाली आणि स्पेशल कोर्टाची स्थापना सुद्धा अलीकडेच या 3-4 वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक सेशन डिव्हिजनला एक स्पेशल कोर्ट पोक्सो कायद्याखाली असं स्थापन झालंय आणि केसेस आता चालू झाल्यात.
हा कायदा आल्यानंतर ताबडतोब 2012च्या नंतर दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण घडलं आणि भारताचे माजी न्यायमूर्ती माननीय वर्मा सरांचं कमिशन बसवलं गेलं त्यावेळच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून, आणि त्या कमिशनने केवळ 29 दिवसामध्ये आपला अहवाल सादर केला केंद्र शासनाला. तो अहवाल जसाच्या तसा स्वीकारला गेला आणि कायद्यामध्ये स्थित्यंतर मोठं बदल केला गेला. त्याच्यानंतर पुन्हा 2018 साली या कायद्यामध्ये दुसरी अमेंडमेंट झाली. 13ची अमेंडमेंट आणि 18ची अमेंडमेंट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट या स्वरूपात या नावाने झाली. आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये या कायद्यामध्ये ड्रास्टिक बदल केले गेले. ती पोक्सो अमेंडमेंट ऍक्ट या नावाने ओळखली जाते आणि संपूर्ण कायद्याचं स्वरूप बदलून गेलं. ह्याच्यातली शिक्षा वाढवली गेली. गुन्ह्यांच्या डेफिनेशन्स, इन्ग्रेडियंट्स जे आहेत गुन्ह्याचे ते मॉडिफाय केले गेले. हा गेला. प्रत्यक्षामध्ये घटनेच्या 15(3) अनुच्छेदामध्ये 15(3) आणि 39(e) मध्ये संविधानाच्या बालकांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक, हेल्थ वाईज, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व विभागांमध्ये बालकांची प्रगती व्हावी, बालकांचं संरक्षण व्हावं, त्यांचं संगोपन व्हावं. कारण ही मुलं जी आहेत ही आपल्या देशाचं भवितव्य आहे. आपल्या देशामध्ये बालकांची संख्या 40% आहे. तर संविधानामध्ये या तरतुदी केलेल्या आहेत. राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला संविधान आदेश देते की या प्रकारे तुम्ही प्रोजेक्ट निर्माण करा, या प्रकारे मुलांच्या संगोपनाची, त्यांच्या संरक्षणाची काळजी घ्या. आणि हे सगळं करण्याचं कारण असं, प्रत्येक घरामध्ये बालक असतं. बालक हे माणसाचा बाप आहे असं म्हटलं जातं, पिता आहे. मुलं अनेक गोष्टी आपल्याला शिकवतात. काही मुलांनी आपल्या वडिलांचं व्यसन सोडवलेलं मी पाहिलेलं आहे. दॅट इज द एक्सपिरियन्स. बालक हा मुलाचा पिता आहे. त्या बालकाचं संरक्षण झालं पाहिजे. घराची शोभा मुलं म्हणजे. आणि आपल्याकडे नेमकी काय सिच्युएशन आहे की या देशाची संख्या प्रचंड असल्यामुळे या देशातले निम्म्यापेक्षा जास्त लोक खेड्यापाड्यामध्ये राहतात. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये हाफ ऑफ द पॉप्युलेशन, 40% ऑफ द पॉप्युलेशन ही झोपडपट्टीत राहते, असुरक्षित विभागामध्ये राहते, जिथे सॅनिटायझेशनच्या व्यवस्था नाहीत. नुकसान होत असतात. आणि मुलांना संरक्षण, झोपडपट्टी म्हटली, गावखेड म्हटलं की तिथे अंधाराला वीज नाही. रात्रीच्या वेळे मुलं जर काही कामासाठी जात असतील त्यांना सुरक्षितता नसते, विशेषतः मुलींना. आणि मग सॉफ्ट टार्गेट म्हणून लैंगिक हल्ला जो आहे तो या मुलांवर होताना आपण बघतो. एक चीनमध्ये आणि दुसरी मला वाटतं जिनिवामध्ये, आय एम नॉट सर्टन, 2 जागतिक स्वरूपाच्या बाल कल्याणावरच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षणासंबंधाने झाल्या गेल्या. आणि हा कायदा जो आहे तो त्याचं फळ आहे. भारताने सुद्धा तो कायदा फॉलो केला. जगातल्या सर्व देशांना आवाहन केलं गेलं की बालकांच्या संरक्षणाचे कायदे करा. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट
याच्यामध्ये ठळक मानाने मी तुम्हाला पहिली एक डेफिनेशन सांगतो बालक, मूल या शब्दाची. अ पर्सन बिलो द एज ऑफ 18 years इज अ चाइल्ड. अ पर्सन याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष असं म्हटलेलं नाहीये. ही, शी अँड इट. ही, शी अँड इट या 3 प्रकारची मानव या डेफिनेशन मध्ये कव्हर होतात. या कायद्यामध्ये कन्सेंटचा भाग नाही, कारण मुलांना, बालकांना, अज्ञान व्यक्तीला कन्सेंट अकॉर्ड करण्याची तरतूदच नाहीये, म्हणजे देर इज नो लिगल प्रोव्हिजन. तेव्हा आयपीसी मध्ये जो कन्सेंटचा भाग आहे तो ह्या कायद्यामध्ये नाही. या कायद्यामध्ये बलात्कार, रेप हा शब्द सुद्धा जवळपास कुठे नाही. कायद्याचं स्वरूप जे बदललंय, पोक्सो अमेंडमेंट ऍक्ट 2019च्या रूपाने या कायद्यात आयपीसीच्या पॅरलल शिक्षा इन्कॉर्पोरेट करण्यात आली आणि हा कायदा गुन्ह्यांची डेफिनेशन आणि त्याच्या खाली शिक्षा, म्हणजे 3 डेफिनेशन आहे ते 4 शिक्षा आहे, अँड सो ऑन. 5 डेफिनेशन आहे, 6 शिक्षा, 7 आणि 8, 9 आणि 10, 11 आणि 12, 13 आणि 14 ह्या जोड्या बनवलेल्या आहेत. आणि गंभीर गुन्ह्यांकडून सेक्शन 3 पासून ते सेक्शन 318 पर्यंत गुन्हे आणि त्याची शिक्षा वर्णिलेली आहे. आणि सेक्शन 19 ते सेक्शन 38 लक्षात घ्या, प्रोसिजरल लॉ या कायद्यामध्ये सांगितले. प्रत्येक इनॅक्टमेंट, स्पेशल इनॅक्टमेंट जेव्हा आणली जाते, ताडा असेल, एनडीपीएस असेल, मोका कायदा असेल, या कायद्यामध्ये तपासाच्या संबंधाने, इन्व्हेस्टिगेशनच्या संबंधाने किंवा ट्रायल अँड इन्क्वायरीच्या संबंधाने स्वतःच इनबिल्ट प्रोसिजर असतं. त्याच स्वरूपाचं प्रोसिजर, कार्यपद्धती या कायद्यामध्ये दिलेली आहे. ती कलम 19 ते कलम 38 मध्ये आहे. 45 कलमांचा कायदा आहे. 40 ते 45 कलम जी आहेत ही संकीर्ण स्वरूपाची डायरेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये कोणी काय काय करायला पाहिजे, रूल्स बनवण्याच्या पॉवर्स आहेत. तिकडे आपण आज टच नको करूया. 19 ते 38 जे आहे त्याच्यातलं प्रोसिजरल पार्ट आपण ह्या वेबिनारचा, ह्या लिंकचा टाइम संपेपर्यंत मी आय ट्राय माय लेवल बेस्ट टू फिनिश. आणि मग पुढच्या लिंक मध्ये मी तुम्हाला गुन्हे आणि त्याच्या खालच्या शिक्षा आणि डिफेन्स आणि बेल ह्या संबंधाने थोडस विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. आता कलम 19 मध्ये गुन्हा दाखल करून घेण्याची कार्यपद्धती दिली, तर प्रोसिजर टू रजिस्टर अ क्राईम. आता ही सीआरपीसी मध्ये दिलेली नाही का? 100% दिलेली आहे. 154 मध्ये फिर्याद कशी दाखल करावी ती वाचून दाखवावी, त्याची कॉपी त्या फिर्यादीला द्यावी, त्याच्यावरून गुन्हा रजिस्टर करावा. सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन आहे की एनी कॉग्निजिबल ऑफेन्स इफ रिपोर्टेड टू द पोलीस स्टेशन, it is a bounden duty of the police station officer, PSO, to register a crime and start investigation. Supreme Court has a direction. It is not left to the choice of the police officer. I will not record the crime unless he feels that this is not a cognizable offense at all. This is non-cognizable offense of which he is not bound to take a cognizance. Cognizable offense म्हणजे ज्याला 2 वर्षे च्या वरती जन्मठेप फाशीपर्यंत शिक्षा आहे, सगळे कॉग्निजिबल ऑफेन्सेस आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळे कॉग्निजिबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत. ह्याच्यातला कुठलाच गुन्हा हा एनसी किंवा जामीनपात्र स्वरूपाचा नाही. या कायद्यामध्ये मी एक बघितलं की ह्या कायद्यामध्ये जशी एनडीपीएस मध्ये 37 सेक्शन आहे बेलच्या संबंधाने, तसा ह्याच्यात बेलच्या संबंधाने सेपरेट सेक्शन नाहीये. याला मग 439, 438 हीच कलम लागणार अनडाउटेडली.
तर गुन्हा कसा दाखल करावा, ज्याला ह्या कायद्याखाली गुन्हा घडलाय अशी माहिती मिळाली किंवा त्याने पाहिलाय, रिअलाइज केलाय की गुन्हा घडलाय, every person is bound to inform the local police station about the occurrence of the offense under this act. CRPC मध्ये जो शब्द नाही तो ह्याच्यामध्ये प्रोसिजरल पार्ट मध्ये सुद्धा शिक्षा दिलेल्या आहेत. कृपा लक्षात घ्या, 6 महिन्याची शिक्षा आहे, पण देर इज अ पनिशमेंट. एखाद्याला गुन्हा घडलाय हे माहिती आहे आणि त्याने गुन्हा पोलिसांना कळवायचं टाळलं, त्याला 6 महिन्याची शिक्षा आहे. अशी सिच्युएशन कधी होऊ शकेल? एका घरामध्ये एक मुलगी पाहुणी आली, तिच्यावरती पोक्सोचा गुन्हा झाला आणि त्या मुलाचे आई वडील तो लपवत आहेत. काही काळ त्यांनी लपवला. दे विल बी कमिट ऑफेन्स अंडर सेक्शन 19 and 20 that they suppress the offense. दुसरं बर्डन टाकलंय पोलिसांवर. Once the crime is reported to them, they are bound to register a crime in their books. गुन्हा दाखल करून घ्यायचा, गुन्हा नंबर मध्ये रजिस्टर करायचा आणि तपासाला सुरुवात करायची. आता त्याच्या पुढचा भाग जो असा आहे, एखाद्या बालकाने गुन्हा दाखल करायला गेला, सपोजिंग ही इज अ पेरेंटलेस, nobody is there to help him, he has gone to the police station and reported the crime. त्याला समजेल अशा भाषेमध्ये, ते मराठी भाषिक असेल तर मराठी भाषेमध्ये, आणि ते जर अमराठी भाषिक असेल, बालक म्हणजे 18 वर्षाखालची मुलगी, मुलगा आणि तृतीयपंथीय, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये ते लिहून घ्यायचंय. त्यांना लिहून घेतलेलं समजावून सांगायचंय त्यांच्या भाषेमध्ये. गरज पडली तर दुभाषा इंटरप्रिटर त्याच्यासाठी घ्यायचा आहे, त्याची फी द्यायची, अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे. आणि क्राईम बालकाने रजिस्टर केला किंवा बालकाच्या संबंधाने गुन्हा दाखल झाला, तर त्या बालकाला पुढचं संरक्षण, त्याची मेडिकल एक्झामिनेशन, त्याला सुधारगृहात ठेवणे, त्याचा गुन्हा 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट साहेबांना कळवणे, बाल कल्याण समितीला, चाइल्ड वेलफेअर कमिटीला कळवणे, ही सगळी जबाबदारी पोलिसांवर टाकलेली आहे. आणि फेल्युअर देअर ऑफ इज मेड पनिशेबल अंडर दिस ऍक्ट. आता गुन्हा विविध ठिकाणी घडू शकतो. मॉलमध्ये घडू शकतो, एखाद्या क्लबमध्ये घडू शकतो, एखाद्या हॉटेलमध्ये घडू शकतो, रेस्टॉरंटमध्ये घडू शकतो, लॉजमध्ये घडू शकतो. या सगळ्या संस्थांवर, सिनेमाच्या स्टुडिओत घडू शकतो, तिथं शूटिंग होतंय, सिनेमा थिएटरमध्ये घडू शकतो. तर या ठिकाणी ज्या इन्क्रिमिनेटिंग वस्तू सापडतील त्या पोलिसांना कळवण्याची जबाबदारी जी आहे ती या संस्थांवर ठेवलेली आहे कलम 20 प्रमाणे. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे गुन्हा घडल्याची माहिती जर सप्रेस केली तर त्याला 6 महिन्याची शिक्षा ठेवलेली आहे. आता एखाद्याने खोटी फिर्याद दिली, देर आर रिझन्स अँड रिझन्स वाय दी पर्सन्स आर इम्प्लिकेटेड. आपण वकिली करताना फौजदारी न्यायालयाला सांगतो ही हॅज बीन फॉल्सली इम्प्लिकेटेड. रिझन्स अँड रिझन्स आर देअर. जशी ऍडजॉर्नमेंट साठी वकिलांना 100 कारणं आहेत, तशी फिर्यादी या माणसाला खोटी तक्रार करायला असंख्य कारण आहेत. पॉलिटिकल वैर असेल, संपत्तीचं असेल, एखाद्या महिलेचं प्रकरण असेल, एखाद्याला अपमानित करण्यासाठी, त्याच्याकडून खंडणी उकळण्यासाठी, धमकावण्यासाठी, प्रेशरमध्ये ठेवण्यासाठी, बदनाम करण्यासाठी कलम 3, 5, 7 आणि 9 कृपया लक्षात घ्या, या खाली वर्णित केलेले आणि 4, 6, 8 आणि 10 या खाली शिक्षा असलेले, म्हणजे 3 ते 10 पर्यंतचे जे गुन्हे आहेत, या संबंधाने जर खोटी फिर्याद दिली तर त्याला 6 महिन्याची शिक्षा ठेवलेली आहे. मात्र ही फिर्याद बालकाने दिली आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ही फिर्यादच खोटी आहे, समरी करतात त्यावेळेस फिर्यादच खोटी आहे, तर त्या बालकाला शिक्षेचं प्रावधान ठेवलेलं नाही. ही इज एक्झॉनरेटेड बिकॉज ही इज अ चाइल्ड. आणि एखाद्याने बालकाला पोक्सो खालच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी खोटी फिर्याद दिली आणि तसं निष्पन्न झालं तपासामध्ये, तर
तर त्याला 1 वर्षाची खोट्या फिर्यादीबद्दल शिक्षा आहे. आपण मॅलिशियस प्रॉसिक्युशनची केस करतो मॅजिस्ट्रेट साहेबांच्या कोर्टात. तर ह्या गोष्टी तुम्ही एवढ्यासाठी लक्षात ठेवायच्या आहेत की डूज अँड डोंट्स. दिस इनॅक्टमेंट इज अ कम्प्लीट कोड इन इटसेल्फ. तर ह्याच्यातले नियम फॉलो करावे लागतील आपल्याला. मी हे का सांगतोय प्रोसिजरल लॉ याच्यातला, की या प्रोसिजरल लॉला सीआरपीसी वर ओव्हररायडिंग इफेक्ट आहे. The provisions incorporated in this POCSO Act will have overriding effect on the provisions of CRPC because they are slightly inconsistent with the provisions of CRPC, and that's why these provisions will have overriding effect on the regular general procedural law CRPC. आता माध्यम जी आहेत, आपण बघतो मीडिया ट्रायल होते. पालघर भागामध्ये आमच्या ठाणे जिल्ह्याच्या बाजूला 2 साधूंची हत्या करण्यात आली, त्यांचा मर्डर करण्यात आला, त्यांचा ड्रायव्हर मारला गेला. तिथल्या गावकऱ्यांनी ते प्रकरण केलं. मीडिया ट्रायल झाली. पहिले 10 दिवस खूप मीडियावरती गजब उडाला किंवा काय त्याला हिंदू मुस्लिम कलर देण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. दिस हॅपन्स. अनेक बाबतीमध्ये अशा घटना होतात आणि बालकांच्या बाबतीमध्ये विशेषतः त्या घडण्याची शक्यता आहे. पण या कायद्यामध्ये कलम 23 ने प्रिकॉशन दिलेली आहे की बालकाच्या संबंधाने त्याच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, त्याच्या प्रायव्हसीवर गदा येईल असं कोणतंही रिपोर्टिंग प्रिंटेड माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून करायचं नाहीये. कोविड रेग्युलेशन ऍक्ट खाली बघा प्रोहिबिशन दिले की जो पेशंट आहे त्याचं नाव जाहीर करायचं नाहीये कुठे. दॅट इज सेड टू बी अन ऑफेन्स. इन द सेम फॅशन या कायद्याला इनबिल्ट प्रोव्हिजन आहे की बालकाची आयडेंटिटी डिस्क्लोज होईल, त्याच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, त्याच्या खाजगीपणावर गदा येईल. मग काही लोक असं ट्रिक करू शकतील की अमुक बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणारा, अमुक शाळेमध्ये जाणारा, अमुक क्लासला जाणारा मुलगा किंवा मुलगी, that is also not permitted under this act, that is made punishable. 6 महिन्याची शिक्षा आहे त्याला. तर हे कम्प्लीट प्रोहिबिशन आहे. मीडियासाठी बार टाकलेला आहे की तुम्ही ही पब्लिसिटी फालतू करायची नाहीये. त्याचं कारण असं, आपल्यामध्ये मॉडेस्टी हा एक भाग खूप मोठा आहे. मुलींच्या बाबतीमध्ये विशेषतः मुलींचं भविष्य असतं, विशेषतः लग्नाच्या संबंधाने, समाजामध्ये त्यांना भविष्यात वावरण्याच्या संबंधाने संपूर्ण आयुष्य जायचंय 75-80 वर्षाचं. तर त्याच्यामध्ये स्टिग्मा लागू नये म्हणून या बालकाची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाहीये आणि असं केलं तर त्याला शिक्षेची तरतूद ठेवलेली. आता बालकाचा जबाब जो आहे तो जबाब कुणी आणि कुठे आणि कधी नोंदवायचा याच्या संबंधाने सेक्शन 24 मध्ये उल्लेख केलेला आहे की बालकाचा जबाब पोलीस स्टेशनला नोंदवला हरकत नाही. सपोजिंग चाइल्ड इज नॉट प्रिपेअर्ड टू रीच टू द पोलीस स्टेशन फॉर सम रिझन बिकॉज ही इज टेरिफाईड. He says that my statement be recorded at my house or house of my grandfather, house of my mama. त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याने जायचंय. महिला बालकाचा जबाब, बालिकेचा जबाब महिला पोलीस अधिकाऱ्याने नोंदवायचा आहे. तो पोलीस अधिकारी PSI दर्जाचा असला पाहिजे आणि त्याने युनिफॉर्म मध्ये जायचं नाही. या सगळी काळजी अशासाठी घेतलंय. समटाइम्स दिस ऍक्ट डील विथ द चाइल्ड ऑफ 3 years, 4 years, 5 years, 6 years, 7 years. बालक अदरवाईज पोलिसांना घाबरत असतात आणि पोलीस अधिकारी तो युनिफॉर्म मध्ये आला, भले महिला पोलीस अधिकारी असेल, बालक टेरिफाय होण्याची शक्यता आहे. म्हणून कायद्याने ही व्यवस्था केलेली आहे. जबाब नोंदवताना त्याचे पालक, त्याचे वेलविशर तिथे हजर राहू शकतील. त्या बालकाला समजा इथली भाषा येत नसेल, त्याच्यासाठी इंटरप्रेटर बोलवला जाईल, त्याची पेमेंट ऑफ फीस केलं जाईल. बालक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दुर्बल असेल तर स्पेशल एज्युक्युटर
अंध मुलांचे एज्युकेटर असतात, डफ अँड डम मुलांचे एज्युकेटर असतात. त्यांना बोलवलं जाईल, त्यांच्याकडून तो काय म्हणतोय, त्याला काय सांगायचंय हे रेकॉर्ड केलं जाईल, त्यांची फी दिली जाईल. आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या जबाबाच्या वेळेला आरोपीच्या वकिलांना उभं राहता येणार नाही तिथे, आणि आरोपीचा आणि त्या बालकाचा कॉन्टॅक्ट होणार नाही, दृष्टादृष्ट होणार नाही, याची सुद्धा काळजी या जबाबाच्या वेळेला घ्यायची आहे. कारण आरोपीला अटक केले, तो लॉकअप मध्ये, बालकाचा जबाब पोलीस स्टेशनला चालू आहे, ते बालक त्या आरोपीला लॉकअप मध्ये बघतंय. दिस सिच्युएशन विल नॉट ऑकर, दॅट इज प्रोहिबिटेड बाय द लॉ. कारण हा संपूर्ण कायदा जो आहे तो लहान मुलांच्या संबंधाने केलेला आहे. आता या जबाबानंतर 161च्या 164(5) खाली न्यायालयासमोर बालकाचा जबाब, ऍडिशनल सिक्युरिटी इन रिस्पेक्ट ऑफ प्रोड्युसिंग प्रॉपर एव्हिडन्स ऍट द टाइम ऑफ ट्रायल अशी घेतली जाते आणि बालकाचा जबाब न्यायालयासमोर नोंदला जातो. एका सायटेशन मध्ये असं म्हटलेलं आहे की बालकाचा जबाब मॅजिस्ट्रेटने नोंदवायच्या ऐवजी स्पेशल कोर्टाने नोंदवावा. मला थोडस ते सायटेशन विथ ड्यू रिस्पेक्ट प्रॅक्टिकल ह्याच्या दृष्टिकोनातून मला जरा खटकलं ते अशा अर्थाने की सपोजिंग आय एम अ स्पेशल जज, आय हॅव रेकॉर्डेड स्टेटमेंट ऑफ द चाइल्ड ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ द केस. चार्जशीट इज नाउ फाइल्ड इन माय कोर्ट ओनली and I am the one who has to go on with the trial in that offense. I may have a prejudice. I am ultimately a human being. One may be a judge. पण माणसाच्या स्वभावाचे सर्व गुणदोष त्या माणसामध्ये आहेत ना. तर त्या स्टेटमेंटमुळे प्रिज्युडाइस त्या न्यायाधीशांच्या मनामध्ये असेल, द बेटर कोर्स इज मुंबई सारख्या ठिकाणी किंवा नागपूर सारख्या ठिकाणी एकाच्या ऐवजी 2 स्पेशल कोर्ट्स असतील पोक्सो खालची. तर ज्यांच्या पुढे ट्रायल चालणार आहे त्यांनी तो 164चा जबाब न नोंदवता दुसऱ्या न्यायाधीशांनी नोंदवावा. वेल, दॅट कॅन बी डन. किंवा मग मॅजिस्ट्रेट साहेब नोंदवतात, दॅट इज द बेस्ट. ही इज अ सिनियर ऑफिसर, ऑल्दो ही इज अ ज्युडिशियल लोएस्ट ज्युडिशियल ऑफिसर इन द हायरार्की, but he is a class 1 officer, responsible person. He can record this statement and that can be handed over to the police. त्या बालकाला ते स्टेटमेंट मिळण्याचा अधिकार आहे आणि कोर्टावरती सुद्धा बर्डन असं टाकलेलं आहे या कायद्याने कलम 28 मध्ये, कलम 25 मध्ये, की बालकाचा जबाब जो आहे तो त्याच्या शब्दामध्ये नोंदवायचा आहे. मित्रांनो, मी काही केसेस या पोक्सो खाली 15-20 चालवल्या आणि माझा अनुभव असा आहे, पोलिसांनी रंगवलेला जबाब आणि नामदार मॅजिस्ट्रेट साहेबांपुढे नोंदवलेला जबाब याच्यामध्ये प्रचंड तफावत आलेली आहे. त्याचं बेसिक कारण मी तुम्हाला सांगतो. द लर्नेड मॅजिस्ट्रेट डझंट नो द कंटेंट्स ऑफ स्टेटमेंट रेकॉर्डेड बाय पोलीस अंडर 161. And in all probabilities, the child come out with the story, his own story that is lying in his heart and brain, which he discloses to the magistrate. And magistrate साहेबांना काय इंटरेस्ट आहे? He has not to side the accused or complainant or the prosecution. He has to be impartial. He has to be transparent while acting as a judge. And he does so. आणि ज्या गोष्टी तिखट मसाला लावून 161च्या जबाबामध्ये आहेत त्या इकडच्या जबाबामध्ये येत नाही. डिफेन्सने त्याचा कसा फायदा घ्यायचा याचा इंटेलिजंटली त्यांनी विचार करायला पाहिजे. जबाबाच्या संबंधाने तुम्हाला मी सांगत होतो काही ऍडिशनल प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आहेत कलम 26 मध्ये, की दोन्ही जबाबामध्ये 161 आणि 164 न्यायाधीश साहेबांच्या समोरचा पालक, त्याचे गार्डियन्स, त्याचे फ्रेंड्स, त्याचे वेलविशर्स, त्याच्या विश्वासातली माणसं हा जबाब नोंदवताना हजर राहू शकतात. नॉर्मली आपण असं फिर्यादीला विचारतो, आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये जव्हार वाडा भागामध्ये आदिवासी फिर्यादी आहे, एखादा नेता त्याला घेऊन जातो पक्षाचा आणि काय रे बाबा ही फिर्याद देताना तुझ्या बरोबर जे शेठ होते ते सगळं सांगत होते पोलिसांना काय काय लिहा, कसं कसं लिहा. So this defense is not available, I believe, in these cases unless the child says, I have not stated anything. It was everything was stated by the
माय पेरेंट्स. पण न्यायाधीश पेरेंट्सने सांगितलेला जबाब रेकॉर्ड करणार नाही. न्यायाधीश त्याला सांगतील की तुम्ही गप्प बसा, तुम्हाला फक्त इथे बसण्याची परवानगी आहे. यू आर नॉट सपोज टू इंटरप्ट or interfere or to lead him to say something. Just keep quiet and mind your own business. आता मी तुम्हाला त्या इंटरप्रिटेटचं सांगितलं, स्पेशल एज्युकेटरचं सांगितलं, ते त्या वेळेला उपस्थित राहू शकतात. सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत 64A आय एम सॉरी 164A अंतर्गत रेप मधल्या बळीताची वैद्यकीय तपासणी कशी करावी या संबंधाने गाईडलाईन्स आहेत. जवळपास तशा स्वरूपाच्या गाईडलाईन्स इथं तर लहान मुलं आहे. तर कीपिंग इन व्ह्यू 164A सीआरपीसी या बालकाची मेडिकल तपासणी करायचे. बालक जेव्हा मुलगी असेल, बालिका असेल, तिची मेडिकल एक्झामिनेशन नेसेसरली महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करायची. मग ती जनरल प्रॅक्टिशनर असेल, गायनेकॉलॉजिस्ट असेल, किंवा अजून गायनेकॉलॉजिस्ट आणि अजून कोणी फॉरेन्सिक एक्सपर्ट असेल, बट शी मस्ट बी अ फिमेल. It is obviously done with the consent of child, and if the child is not capable of giving consent, अगदी 4-5 वर्षाचं बाळ आहे, पालकांची, त्यांच्या गार्डियन्सची कन्सेंट घेऊन, आणि समजा बालकाचे पेरेंट राजस्थानला, इकडे विक्टिमायझेशन झाले आणि मेडिकल तर लवकर करायचे. अदरवाइज बाय टाइम दे कम फ्रॉम राजस्थान, दी मेडिकल एव्हिडन्स मे गो अवे, मे व्हॅनिश. तर ती 24 तासाच्या आत जर व्हायला असेल, त्याच्या आधी व्हायला हवी असेल, आणि त्याचे पालक वेलविशर कोणी त्याच्या वतीने हजर नसेल, तर ज्या इन्स्टिट्यूशन मध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा जे हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी याची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे, त्या संस्थेचे प्रमुख जी महिला नेमेल, त्या महिलेच्या समक्ष त्याची मेडिकल एक्झामिनेशन करता येईल. दीज आर द डायरेक्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड फ्रॉम as a procedural part. आता या कायद्याचे खटले चालवण्यासाठी, ट्रायल चालवण्यासाठी आणि बेलच्या संबंधात विशेष न्यायालयाची स्थापना आणि विशेष सरकारी वकिलांची स्थापना, नेमणूक, adhering to the CRPC, म्हणजे in consultation with the Honorable Chief Justice of the High Court, state government will appoint a session judge to be a special judge for POCSO Act. Depending upon the population, ठाण्यामध्ये तर एकच पोक्सो जज आहे, पुण्यामध्ये 2 असू शकतील, मोठं शहर आहे आमच्यापेक्षा, मुंबईमध्ये 2 आहेतच, 3 आहेत मला वाटतं. तर ऍज अँड व्हेन रिक्वायर्ड त्यांना नेमलं जाईल. ही मस्ट बी मिनिमम सेशन जज. मी माझ्या आधीच्या 3-4 लेक्चर्स मध्ये हाच मुद्दा सांगितलाय. प्रिफरेबली the High Court chooses a female judge to be a special judge for this POCSO Act. Well, it is good. Women are more sentimental, but they should not cross the limits of being sentimental and start crying with the child. Judge has to be a judge. If he identifies himself with the victim, the defense will have no shelter. Appreciation of evidence बाजूला जाईल. मी एक ट्रायल चालवली होती, 4 प्रश्न क्रॉसचे झाले की त्या जज मॅडम लिहून घ्यायच्या. चाइल्ड इज सोबिंग, चाइल्ड इज वीपिंग, चाइल्ड इज क्राइंग, शी इज गिवन 15 minutes टाइम, शी इज गिवन वॉटर, शी इज गिवन कोल्ड ड्रिंक. 10 दिवस ती क्रॉस चालू होती. तर एवढं आयडेंटिफाय करून चालणार नाही. The judge has to instruct. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. त्या मुलीवर जे मी ट्रायल चालवली, 3 शिक्षकांनी शाळेमध्ये ती असताना, शाळेच्या एका रूम मध्ये, प्रचंड मोठी शाळा होती, 1 वर्षभर बलात्कार केला होता. 1 वर्षामध्ये प्रत्येक आठवड्याला 2 शिक्षक असायचे. 3 शिक्षक आरोपी होते, त्याच्यातले 2 नेसेसरली हजर असायचे, आणि ते 2 शिक्षक आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट करायचे, सेक्शन 5 खालचा.
दिस इज हॉरिबल अफेअर. आता गंमत अशी आहे की त्या मुलीने वर्षभरामध्ये आपल्या मैत्रिणींना, क्लास टीचरना, प्रिन्सिपलना, सुपरवायझर्सना, घरामध्ये आईला, मोठ्या 4 वर्ष मोठा भाऊ आहे त्याला, आई बाबांना, मावशीला, काकीला, कुणालाही सांगितलं. And that very child was crying in the court. What I expect from the judge? आपल्याला जस्टिस करायचंय की ही मुलगी जी वर्षभर इतकं विक्टिमायझेशन झाली, रडली नाही, ती कोर्टासमोर प्रत्येक 4 प्रश्नानंतर 2 प्रश्नानंतर एवढं भोकाडपासून रडते, whether she is naturally crying or she is playing a drama. If I were a judge, I would warn her कि देखो बेटा, इनका सवाल जो है समझ लो, हाँ या ना, या और कुछ बताना है उसमें जवाब दो. रोने का इधर मतलब नहीं, क्योंकि तुम पूरा 1 साल रोई नहीं हो, किसी को बताया नाही. आणि हे प्रचंड विक्टिमायझेशन, वर्षाचे 50-55 आठवडे, त्याच्यातले 1 मे महिना गेला, 1 दिवाळी गेली, 1 क्रिसमस गेला, 47 आठवडे जिच्यावर बलात्कार झाला, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट झाला, ती मुलगी कुणालाही बोलत नाही आणि कोर्टामध्ये रडते. इट इज अ शियर ड्रामा. Luckily, case came to be transferred to some other responsible judge. And not only because he acquitted the case, कारण हे आरोपी धक्क्याला लागले असते. त्या सेक्शन 6 खाली शिक्षा जी आहे ती कमीत कमी 20 वर्ष आहे आता, किंवा जन्मठेप आहे. अशी जन्मठेप जी आयुष्याच्या अंतापर्यंत आहे, नॅचरल आयुष्याच्या, किंवा फाशी आहे. प्रूव्ह झालं असतं तर फाशीच झाली असती, कारण 3 शिक्षक आहे, वर्षभर विक्टिमायझेशन. 6 खाली फिट बसणारी केस होती. It was rightly appreciated, the evidence was scanned, assessed properly, and the acquittal was granted. The credit goes to the learned judge. किती जबाबदारीने या कायद्यामध्ये काम करायचंय. नवरा बायकोचं पटत नाही म्हणून नवऱ्यावरती पोक्सो खाली एक केस केली, तो गेला जेलमध्ये. क्रॉस मध्ये आलंय, तिचं एका माणसाशी बाहेर अफेअर आहे. सो दिस मे हॅपन इन प्रॅक्टिकल लाईफ. व्हाय वन मे बी फॉल्सली इम्प्लिकेटेड. कोर्ट हॅज टू कीप इट्स आईज अँड इयर्स ओपन अँड ब्रेन, की आपल्याला काय असेस करायचंय, इज देअर एनी फॉल्सिटी. कारण ह्या कायद्याने कुठे घटना सिद्ध करू नका, एव्हिडन्स रेकॉर्डवर आणू नका, असं कुठं एक्झॉनरेशन दिलेलं नाहीये. दिस ऍक्ट सेज दॅट वेल द बर्डन इज ऑन द प्रॉसिक्युशन टू प्रूव्ह इट्स बेसिक केस. या कायद्यामध्ये 2 प्रिझम्पशन्स आहेत मित्रांनो. 29 खालचं जे आहे ते अत्यंत सिरियस आहे प्रोसिजरल पार्ट मध्ये. इट शॅल बी प्रिझ्युम दॅट ही हॅज कमिटेड अन ऑफेन्स अंडर दिस ऍक्ट as alleged against him, unless contrary is proved.